आता आपण लेन्सेसचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्सबद्दल काही डिस्कस करणार आहोत. तर त्यामध्ये पहिलं बघा इथं टाईप्स ऑफ लेन्सेस आहेत. ओके, बाय कॉन्व्हेक्स लेन्स, बरोबर, असे आहेत बघा नावं. ती तुम्हाला IMP क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर त्यामध्ये मिनिंगमध्ये जास्त करून लक्षात ठेवा, तुम्हाला कशाची मिनिंग पाठ पाहिजे. प्रिन्सिपल ॲक्सेस, फोकल लेंथ यांच्या मिनिंग तुम्हाला पहिल्या पाठ पाहिजेत. ठीक आहे. ह्या डायग्राम म्हणजे बोलतो ना आपण कॉन्व्हेक्स लेन्सच्या रिलेटेड काही टर्म्स आहेत. ह्या टर्म्स मला माहिती पाहिजे. सेंटर ऑफ कर्वेचर आहे, रेडियस ऑफ कर्वेचर, प्रिन्सिपल ॲक्सेस. ठीक आहे. पण जास्त महत्त्वाचं कोणतं आहे त्याच्यामध्ये प्रिन्सिपल ॲक्सेस आहे आणि फोकल लेंथच जास्त लक्षात ठेवा. बाकीचं नाही लक्षात ठेवलं चालेल. इथं 3 रूल आहेत बघा. रे डायग्राम रूल ज्याला आपण म्हणतो, फर्स्ट, सेकंड, थर्ड माहिती असेल. इन्सिडेंट जर पॅरलल असेल प्रिन्सिपल असेल तर काय होणार, रिफ्लेक्टेड रे तुमचा काय होतो, पासेस थ्रू दी प्रिन्सिपल फोकस. मग असे काही 3 नियम आहेत बघा. हे 3 नियम करणं गरजेचं आहे. ही आकृती डायग्राम ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुमचा जो ऑब्जेक्ट होता तो कुठे होता, बियॉन्ड द 2F1. ठीक आहे. माहिती इथं ऑब्जेक्ट दाखवलं बियॉन्ड द काय 2F1. तर इमेज कुठे तयार झाली हे तुम्हाला माहिती पाहिजे. इमेज जर प्रिन्सिपल ॲक्सेसच्या खाली असेल तर इन्व्हर्टेड इमेज असते. इन्व्हर्टेड म्हणजे कशी, उलटी इमेज असते. पण कुठे व्हर्च्युअल असते हे त्यासाठी हा टेबल पण तुम्हाला माहिती पाहिजे. हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्याच्यानंतर इथे बघा कार्टेशियन साईन आहे. तर त्याचं उत्तर इथं आहे जे तुम्हाला 9th स्टँडर्डला होतं आणि आता 10th स्टँडर्ड पण सेमच आहे. लेन्स फॉर्म्युला पण आहे इथे बघा. ठीक आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. लेन्स फॉर्म्युला, इकडे होता हा लेन्स फॉर्म्युला. आणि इकडे आपल्याला कॉम्बिनेशन ऑफ लेन्सवरती पण एक क्वेश्चन आहे, तो पण तुम्ही करू शकता. सगळ्यात जास्त महत्त्वाचं पॉवर ऑफ लेन्स म्हणजे काय बघा. पॉवर ऑफ लेन्स म्हणजे काय, कॅपॅसिटी ऑफ लेन्स टू कन्वर्ज ऑर डायव्हर्ज इन्सिडेंट रे इज कॉल्ड व्हॉट, पॉवर, आहे की नाही. पण त्याचा फॉर्म्युला, त्याचा युनिट काय, डायऑप्टर, ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यावरती पण हे गणितसुद्धा आहे सॉल्व केलेलं. हेच गणित फक्त करा, बाकीचं गणित करायची काही गरज नाही आहे. नंतर ह्युमन आयचा डायग्राम व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्याला लेबलिंग करता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या टर्म्स आहेत जसं की पपिल असेल म्हणा, पॉवर ऑफ अकॉमोडेशन असेल, परत मिनिमम डिस्टिंक्ट विजन किती माहिती ना, 25 सेंटीमीटर. मग हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त IMP नियर साईडनेस आणि फार साईडनेस बघा. सर्वात त्यामध्ये पण जास्त महत्त्वाचं बघा इथे हा मधला डायग्राम. इमेज कुठे तयार झाली, बरोबर, इन फ्रंट ऑफ द रेटिना. इकडे बघा इथे कुठे, इन बिहाइंड, बरोबर ना. हे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे की इमेज कुठे तयार होते. बघा पुन्हा एकदा बोलतो, ह्याला आपण काय म्हणतो, रेटिना म्हणतो ह्याला. इथं फ्रंट ऑफ द रेटिना तयार झालं तर काय बोलायचं, नियर साईडनेस. आणि बिहाइंड द रेटिना तयार झालं तर काय बोलायचं, फार साईडनेस. आणि एजिंगनुसारचा आजार कुठला असेल तर प्रेसबायोपिया. एजिंगमध्ये कसं होतं, नियर साईडनेस पण होतो आणि फार साईडनेस पण होतो. हे आपल्याला माहिती पाहिजे. ह्याच्यानंतर बघा इकडे यूज ऑफ कॉन्केव्ह लेन्स हा आपल्याला 9th स्टँडर्डला पण होता आणि 10th स्टँडर्डला पण आहे. मग ह्याच्यामध्ये आपण काय काय लक्षात ठेवू शकतो, मेडिकल इक्विपमेंट आहे, स्कॅनर्स, CD प्लेअर आहे, पीप होल इन द डोअर आहे, स्पेक्टॅकल्स आहे, टॉर्च वगैरे. पण सगळ्यात महत्त्वाचं कॉन्केव्ह लेन्सची जी पॉवर असते ती निगेटिव्ह असते, हेही लक्षात ठेवा. निगेटिव्ह पॉवर म्हणजे काय, नियर साईडनेस. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथे सिम्पल मायक्रोस्कोपचा सायंटिफिक रिझन आहे. कोणी यूज करतो, वॉच रिपेअरवाले यूज होतात. आणि त्याच्यामध्ये इमेज जी तयार होते ती काय होते, 20 टाइम्स लार्जर असते. हे आपल्याला हा एक डायग्राम हा पण महत्त्वाचा आहे. ह्याच्यामध्ये पण बघा काय काय, हा केला काय बोलतो, कंपाऊंड मायक्रोस्कोप कशासाठी यूज करतो, स्टडी ऑफ ब्लड सेल ऑफ प्लांट्स वगैरे म्हणा, किंवा मिनिट लिव्हिंग ऑर्गॅनिझम ज्याला आपण बॅक्टेरिया वगैरे म्हणतो त्यांचं. टेलिस्कोपमध्ये पण त्याचा जो डायग्राम आहे तो आपल्याला माहिती पाहिजे. कशाला आयपीस म्हणतात, कशाला ऑब्जेक्टिव्ह लेन्स. आयपीस कुणामध्ये मोठी असते तर लक्षात ठेवा, कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये आयपीस मोठी असते, बिगर असते. आणि स्मॉलर कुठे असते, टेलिस्कोपमध्ये. हे माहिती पाहिजे. प्रेसिस्टन्स ऑफ विजन, बरोबर. आपल्या रेटिनावरती कुठली इमेज आपण मूव्ह केली तर त्याची जी बोलतो ना इम्प्रेशन किती वेळ राहतं, 1/16 सेकंडपर्यंत राहतं. ह्याचं एक एक्झाम्पल पण त्यांनी दिलं आहे बघा. काय एक्झाम्पल, बर्निंग इन्सेन्स स्टिक म्हणजे आपण अगरबत्ती वगैरे म्हणतो ना, इन युअर हँड अँड रोटेट इट लाईक अ सर्कल, म्हणजे तुम्हाला एक सर्कल दिसेल तो त्यावेळेला. किंवा आपण एक पेज केला, पेजच्या एका साईडला आपण समजा केज ड्रॉ केला, केज म्हणजे पिंजरा, दुसऱ्या साईडला बर्ड ड्रॉ केला. आणि जर आपण त्या पिक्चरला रोटेट केलं तर आपल्याला थोड्यानंतर काय वाटतं की तो बर्ड ॲक्च्युली कशामध्ये आहे, केजमध्येच आहे असा भास होतो. मग हे कशाच आहे, प्रेसिस्टन्स ऑफ विजन. ते सगळ्यात IMP प्रश्न जो अजूनपर्यंत एकदा पण बोर्डात विचारलेला नाही आहे तो म्हणजे हा क्वेश्चन. आपल्या डोळ्यामध्ये ना काही सेल्स असतात, तर कोणत्या त्यांचं रेटिनामध्ये त्यांचा शेप काय, एक रॉड शेप असतो आणि एक कॉनिकल शेप असतो. रॉड शेप काय करतात, इंटेन्सिटी ऑफ लाईट सांगतात.
लाईट कशी ब्राईटर आहे का डीम आहे. आणि कॉनिकल शेप काय करतात, डिफरंट कलरला रिस्पॉन्ड करतात. म्हणजे आपल्याला जे वेगवेगळ्या रंगाचे रंग ओळखता येतात ते कुणामुळे येतात, कॉनिकल शेप. पण काही काही लोकांना रंगाची जाणीव नसते, मग त्याला आपण काय बोलायचं, कलर ब्लाइंड पर्सन. हा प्रश्नसुद्धा खूप IMP आहे. आणि ह्याच्यामध्ये पण बघा काही सायंटिफिक रिझन्स आहेत. पहिला फक्त सायंटिफिक रिझन जास्त महत्त्वाचा आहे. ठीक आहे, दुसरा तिसरा काही गरजेचं नाही, पहिला फक्त बोललो मी. त्याच्यानंतर आपल्याला हा पहिला चार्ट एक आहे 3 मार्कासाठी. आणि गणितामध्ये जर बघायला गेलं तर गणितामध्ये बघा हे तिसरं गणित जास्त IMP. आणि तिकडे मी तुम्हाला सॉल्वमध्ये गणित दाखवलं, बस बाकी कुठली गणितं करायची नाही आहेत. आणि डिस्टिंग बिटवीन तर तुम्हाला माहिती आहे, नियर साईन, फार साईन वगैरे एवढेच या चॅप्टरचे IMP क्वेश्चन्स आहेत.